सज्जन श्रोते चिंतक हो, आपणाला मनबुद्धी आणि स्वाभाविकपणे हृदय हे निर्विकार असावं. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं अडगळ नसावी, संस्कृतीचं जोखड नसावं आणि रूढी पराग्रस्तता नसावी, हे कळलेलं आहे. असा माणूस जो असतो तो ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड. असा माणूस जे पाहतो त्याचं आकलन त्याला ताबडतोब होतं. आता बुद्धाला सत्याचं आकलन झालं होतं म्हणून बुद्धाला तथागत म्हणजे तेथपर्यंत म्हणजे सत्यापर्यंत पोचलेला असं म्हणतात. पण तू सत्यापर्यंत जो पोचतो तो कुठून ना कुठे सुरुवात करतोच आणि सुरुवातीला तो सत्यापर्यंत पोचलेला नसतो, पुढे तो सत्यापर्यंत पोचतो. म्हणून तथागत हा अथागत असतो. अथागत म्हणजे येथपर्यंत आलेला आणि तथागत म्हणजे तेथपर्यंत पोचलेला. म्हणजे प्रत्येक माणूस जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या टप्प्यापर्यंत येतो आणि जीवनाच्या शेवटी जर तो सत्यापर्यंत पोचला तर तो तथागत होतो. म्हणून बुद्ध सुद्धा तुमच्या आमच्या सारखाच प्रवासाला सुरुवात झालेला अशा अर्थी काही काळ तो अथागत येथपर्यंत पोचलेला आणि प्रवासाच्या शेवटाला गेलेला अशा अर्थी सत्यापर्यंत पोचलेला म्हणून तथागत होता. हे समजून घेतल्यानंतर टू अटेन हा शब्द लक्षात घ्या. टू अटेन म्हणजे प्राप्त करणे आणि एखाद्या गोष्टीला टू अटेन म्हणतात प्राप्त करणे अशा अर्थी. जेव्हा अटेन हे वर्ब वापरलं जातं तेव्हा जे अटेन करायचं असतं, जे अटेनेबल असतं ते सर्वसाधारणपणे अति तीव्र प्रयत्न केल्याखेरीज किंवा चित्तामध्ये अत्यंत आतुरता असल्याखेरीज प्राप्त होत नाही. अशा अर्थी ट्रूथ इज अटेनेबल म्हणजे सत्य प्राप्त करून घेण्याजोगं आहे, परंतु सत्य प्राप्त करण्यासाठी अत्यंत तळमळ लागते. म्हणून सत्य प्राप्त करून घेण्याजोगं म्हणजे सत्य अटेनेबल आहे, परंतु त्यासाठी अत्यंत सत्य आणि आपण याच्यामध्ये अत्यंत आकर्षण, अत्यंत तळमळ असावी लागते. म्हणून जो माणूस सत्याप्रत पॅशनेट आहे, ज्याला सत्यासाठी तळमळ आहे, तोच माणूस सत्याप्रत पोचू शकतो. म्हणून सत्याप्रत पोचण्यासाठी माणसाला अटेन्शन म्हणजे अ सॉर्ट ऑफ टेन्शन म्हणजे सत्याप्रत पोचण्यासाठी माणसाला एक तऱ्हेचं आकर्षण, एक तऱ्हेची पॅशन, तळमळ असावी लागते. म्हणून जो अटेन्शन आहे त्याला सत्य अटेनेबल आहे. म्हणजे सत्याप्रत पोचणं जरूर कठीण आहे, परंतु जो सत्याप्रत जागृत आहे, अत्यंत तळमळीचा आहे, त्याला सत्याप्रत पोचता येतं. असा बुद्ध असल्यामुळे अटेन्शन मधले असलेला म्हणजे सत्याप्रत जागृत असलेला, तळमळ असलेला बुद्ध अथागताचा तथागत झाला तेव्हा तो सत्य प्राप्त करून घेऊ शकला. तर अथागत तथागत याचा अर्थ आणि बुद्ध तेथपर्यंत पोचला हे कळल्यानंतर बुद्ध सुरुवातीच्या काळात तुमच्या आमच्या हरकत असण्याची शक्यता आहे. तेव्हा सुरुवातीला तो जिथे होता तिथे त्याला काय दिसलं ते पहा. मेघवृष्टीत 19 पानावर काव्य आहे. अनंत तयासी नित्य सदा तारी, लाटावरती लाटा वर उफाळती, एक उगवती एक मावळती, सागराचे पोटी खेळ सदा चाले, उत्पत्ती लयाचे अविरत चाळे, अज्ञाताचे पोटी जीव जन्मा येती, बालयुवा वृद्ध जगती खेळती, खेळता खेळता अज्ञाता मिळती, ज्ञाताचे ते दृश्य अज्ञात दृश्य, द्वैत हे असार नाव संसार, ज्ञात हे शांत परी अज्ञात अनंत, ज्ञात सैराट परी अज्ञात विराट, सैराटीचे विष विराटी निर्विष, ऐसी जीवदशा ध्यान जया राही, संसारी तोची ध्यानी सदा राही, ध्यान अनंताचे सदा नित्य तारी, अनंत तयासी नित्य सदा तारी. म्हणजे बुद्धाने आपल्या निर्विकार आणि निर्विचार मनबुद्धी आणि हृदयाने प्रवास सुरू केल्यानंतर त्याला एक सुरुवातीलाच कळलं की अज्ञात हे अनंत आहे आणि अज्ञातातून ज्ञातात आलेला हा जो संसार आहे तो शांत आहे, त्याला शेवट आहे. सर्व अज्ञातातून शांतात येते आणि परत ते अज्ञातात जाते. आणि अज्ञातातून शांतात आलेल्या ठिकाणी काही माणसं भुजंगासारखी सैराट विषमय असतात, तर काही माणसं साधू सारखी शांत निवांत असतात. परंतु भुजंगासारखी विषारी असलेली माणसं आणि साधू संत जरी ज्ञातात असले तरी अज्ञातात गेल्यानंतर साधू संत आणि विषवत भुजंगासारखी असलेली माणसं केवळ आणि केवळ अज्ञात होऊन जातात. म्हणजे अज्ञातामध्ये कोणताच भेद नाही आणि सर्व भेदाभेद ज्ञातामध्ये आहेत.
हे ज्याच्या लक्षात येतं त्याच्याही लक्षात येतं की जीवदशा म्हणजे भेदाभेद, आणि जीवदशा म्हणजे भेदाभेद ध्यानात आल्यानंतर संसारामध्ये भेदाभेद आहे, संसारामध्ये विषामृतसा भेद आहे, आणि अनंतामध्ये अज्ञातामध्ये केवळ आणि केवळ निर्गुण निराकार चैतन्य आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि असं चैतन्य हेच ते अनंत चैतन्य, ज्याला चैतन्याचा शोध लागला त्याला चैतन्य नेहमीच तारतं सांभाळतं. म्हणून अनंत ते असी नित्य सदातारी हा बुद्धाला अथागत म्हणजे सुरुवातीला तो जिथे पोचला तिथे झालेला हा बोध होता. आता पुढे तो जेव्हा अंतापर्यंत गेला तेव्हा त्याला जे दर्शन झालं त्या दर्शनाला मध्ये तो सब्बम क्षणिकम सर्व काही क्षणिक आहे, सब्बम शून्यम सर्व शून्य आहे किंवा निरर्थक आहे, सब्बम दुःखम सर्व दुःख पूर्ण आहे, म्हणून निर्वाणाम शांती म्हणून दुःखपूर्ण क्षणिक आणि निरर्थक गोष्ट टाकून केवळ निर्वाण होणं म्हणजेच मनाचे अमन होऊन एके दिवशी अज्ञातामध्ये विलीन होणं, निर्बीज होणं, हेच खरं खुरं सुख, हेच खरं खुरं, हाच खरा खुरा मोक्ष आणि हेच खरं खुरं सत्य ज्ञान तो म्हणतो. ते बुद्धाला हे जे सर्व तथागत सत्यापर्यंत पोचता आलं ते आपण मेघवृष्टीच्या 140-141व्या पानावरती असलेल्या एका काव्यातूनही आजच्या भाषेत त्याला ते सत्य कसं समजलं असेल ते पाहू शकतो. इथे जो देवाचा उल्लेख आहे तो देव आणि आत्मा हा उल्लेख बुद्धाला मान्य असायची शक्यता नाही. तिथे शक्यतो मानव असा शब्द घातलेला आहे, आणि जिथे नारायण असं नाव घातलेलं आहे ते सर्वसाधारण माणसाचं एक नाव समजा. आणि आता ते जे काव्य आहे ते ऐका. हो आता सत्य ज्ञान वर्षावं, अन्यथा नाही तव सृष्टीचा निभावं. केवळ संकल्पे जगनिर्मियेले, वृक्ष नदी पर्वत सागर पसरले, आकाश ब्रह्मांड नभांगण सारे, नरनारी पशु पक्षी जन्माले, चंद्रादित्य तारे आकाशी खेळती, सृष्टी हरण पाडसे मुक्त बागडती, निर्झर सदा सदोदित खळाळ करीती, हर्षोल्लासे मयूर फेर धरिताती, मातीतुनी मोती पिकवी शेतकरी, खाई गोड अमोल कष्टाची भाकरी, फुलेही गंधित वायू सुगंधित, देवात व सृष्टी सदा आनंदित. आता देवा इथे अर्थ निर्मात्याला उद्देशून आहे, आणि तो निर्माता म्हणजे कोणी देव आहे अज्ञात शक्य असं नव्हे, तर तिथे मानवात व सृष्टी सदा आनंदित. तेव्हा मानवाची जेव्हा सृष्टी आनंदित होती ते दर्शन बुद्धाला झालं. तेथपर्यंत जो बुद्ध आला तो अथागत म्हणजे मानवी आनंदाचं दर्शन झालेला होता. पुढे पुढे हे दर्शन त्याचं अधिकाधिक तीव्र होत गेलं, आणि हे दर्शन पुढे कसं सरकलं बघा. तव जादूगार चित्रकार म्हणती, कवतुके तुझ जन पूजिताती, परी अहंकारे तुझेही पतन, तुझं न कळत तव सृष्टीचे स्खलन. तो निर्मात्याला उद्देशून म्हणतो, तुला जादूगार चित्रकार म्हणतात, कौतुकाने तुझी पूजा लोक करतात, परंतु हे निर्मात्या कदाचित तुलाही अहंकार झाला, तुझ्यामध्ये सुद्धा मी माझेपण आलं आणि तुझं पतन झालं, आणि तुझ्या सृष्टीचंही तुझ्या न कळत स्खलन झालं. आता तो म्हणतो, तुझ्या सृष्टी लागली वाट तसे नजर, वाटे अखेरची सुरू घर घर, नारायण हे तू निर्मिला नर, ठरलासे वाटे परी झाला वानर. तो निर्मात्याला म्हणतो, तुझ्या अहंकारामुळेच तुझ्या आनंदी सृष्टीला नजर लागली, तिला अखेरची घरघर सुरू झाली. नारायण म्हणजे एक ज्ञानी माणूस नरातून निर्माण करायचा तू प्रयत्न केलास, परंतु तुझ्या अहंकारामुळे तुझी निर्मिती बसली, तू फसलास, आणि नरातून नारायण यायच्या ऐवजी नर परत पुच्छ गतीने वानर म्हणजे माकडासारखा वागू लागला. परत एकदा त्याच्या लक्षात येतं, पूर्वी सारे होते मोकळे आकाश, फिरण्या रमण्या होता अवकाश, आता सारे भेसळ आणि प्रदूषित, स्वतंत्र या देशी चिंतनही दूषितो. तो निर्मात्याला म्हणतो, पूर्वी सगळीकडे मोकळं आकाश होतं, मुक्तांगण होतं, फिरण्या रमणाला सर्वांना वाव होता, खरं खुरं स्वातंत्र्य होतं, वागणुकीचं आणि भावनेचं स्वातंत्र्य होतं. आता मात्र सारं काही भेसळीने आणि प्रदूषणाने युक्त झाले आहे, आणि या स्वतंत्र भारतवर्षामध्ये चिंतन सुद्धा जी माणसं करतात ते चिंतन ही भेसळयुक्त आणि प्रदूषित झाले आहे.
जाणीव संपली मृत संवेदना, भ्रष्टाचार बेकारी केवळ वेदना, मटका गुटका मद्यनी जुगार, समाजा जडला दुर्धर आजार, पुन्हा काही आता वाटेनासे झाले, सौजन्याचे पार दिवाळे वाजले, आता सारी घाई आणि आतताई, मुरदाडाना हली फिलगुडची घाई, धर्म राजकारण येथे लुडबुडती, चिखलाने कमलपत्रही बरबटती, तेव्हा तुझे यम नियम बुडाले, कारभाराचे तो 3-13 वाजले, हे निर्मात्या तुझे यमनियम बुडाले, तुलाच अहंकार निर्माण झाला, त्यामुळे तुझ्या कारभाराचे 3-13 वाजले आणि आता संपूर्ण जाणीव संपली आहे, संवेदना मृत झाली आहेत, भ्रष्टाचार बेकारी जुगार आणि मटका गुटका याचा आजार समाजाला जडला आहे, आता कुणालाच कशाचेच काही वाटेनासे झाले, सौजन्याचं पार दिवाळं वाजलं, सौजन्य उरलत नाही, आता सत्ताधाऱ्यांना केवळ आणि केवळ स्वतःची तुंबडी भरण्याची घाई आणि आतताई निर्माण झाली आहे आणि असे हे मुरदाड लोक लोकांना तेलगुट रूपी भ्रमाचा बुडबुडा दाखवून त्यांच्याकडून मते ओरबाडून घेत आहेत आणि स्वतः मात्र सत्तेमध्ये मशगूल झाले आहेत. आता धर्म राजकारण एकमेकात लुडबुड करायला लागलेले आहे. पूर्वी कमळ चिखलाने बरबटत नसे, आज कमल आणि कमलपत्र चिखलाने बरबटून गेले आहे, कारण निर्मात्या तुझे यमनियम संपले आहेत, तुलाच अहंकार झाल्यामुळे तुझ्या कारभाराचे ह्या तुझ्या तव सृष्टीचे 3-13 वाजले आहेत. पुढे तो म्हणतो, राम रावण मागे निघून गेले, माकडा माणसा पाठी सोडून गेले, माकडा माणसाना उरलासे भेद, साऱ्याने मांडला एकची उच्छाद, एक चांगला आणि एक वाईट असं प्रतीक असणारे राम आणि रावण अनुक्रमे युद्ध करून मागे मरून गेले. पण तू रामाचं जे सैनिक आहे आणि रावणाचे जे सैनिक आहेत, मग रामाचे सैनिक मानव असतील आणि रावणाचे सैनिक मानवच, परंतु असुरी वृत्तीने वागणारे असुर असतील, तर रामाचे सैनिक सुद्धा माकडासारखे उच्छाद मांडायला लागलेले आहेत आणि रावणाचे सैनिक तर पूर्वीपासूनच उच्छाद करणारे आहेत. म्हणून राम आणि रावण यांनी आपली जे सैन्य पाठी सोडलं आहे ते एकूणच माकडासारखं वागणारं, असुरांसारखं वागणारं आतताई आहे आणि सर्वच माणसे इथे उच्छाद मांडत आहेत, एकमेकांना त्रास देत आहेत. आता माकडा आणि माणसात भेद उरला नाही, साऱ्याने एकच उच्छाद मांडला आहे आणि हे निर्मात्या तुझ्या सृष्टीचा त्यांनी विनाश मांडला आहे, त्यांनी विनाश करून टाकला आहे. तरी सुद्धा तो गौतम बुद्ध एखाद दुसऱ्या ज्ञानी माणसाला, आज सुद्धा असलेल्या माणसाला उद्देशून म्हणतो, आता तरी मानवा झोप तू सोडी, तव सृष्टीची उरली नाही आता गोडी, हो आता तव सत्य ज्ञान वर्षावं, अन्यथा नाही तव सृष्टी जाणे व्हावं. हे शहाण्या माणसा, तू अपवादाने असलास तरी आज सुद्धा आहेस, तेव्हा तू तुझी झोप सोड. या मूर्खाप्रती तू दुर्लक्ष करून चालणार नाही. या माकडांनी मांडलेल्या उच्छादाप्रती तू दुर्लक्ष केलंस तर तुझ्या सकट सर्व सृष्टीचा नाश होणार आहे. तेव्हा तू असत्याकडे दुर्लक्ष करू नकोस. असत्याला जाग येण्यासाठी सत्य ज्ञान रूपी ज्ञानाचा वर्षाव तू त्यांच्यावर कर. वेळ प्रसंगी कठोर हो, पण असत्य आणि त्यांना अनुसरणाऱ्यांना तू शिक्षा दे. तसं केलंस तरच खराखुरा सत्य ज्ञानाचा वर्षाव इतरांवर होईल आणि दुष्टांवर तुझ्या छडीचा प्रहार होईल. आणि असं झालं तरच माणसाची सृष्टी पुन्हा एकदा आनंदित होईल. इथे सुद्धा बुद्ध याच निष्कर्षाला आला आहे की पूर्वी जे होतं ते आता केवळ आणि केवळ निरर्थकच झालं आहे. या नवीन पद्धतीने रचलेल्या काव्यामध्ये तेच तो कळत नकळत सांगत आहे की पूर्वी जे छान छान होतं ते आता सत्याप्रत पोचताना त्याच्या असं लक्षात आलेलं आहे की आता ते छान छान पण गेलं आहे आणि केवळ सब्बम क्षणिकम, सर्व काही क्षणभंगूर आहे. सब्बम दुःखम, तो क्षण सुद्धा माकडाने ह्या उच्छाद मांडणाऱ्या माणसांमुळे तो क्षण सुद्धा आनंदित राहिलेला नाही, तो क्षण सुद्धा दुःखपूर्ण झालेला आहे. म्हणून सब्बम क्षणिकम, जीवन क्षणभंगूर आहे आणि ते क्षणभंगूर जीवन सुद्धा या ज्ञानी माणसामुळे दुःखपूर्ण झालेलं आहे. म्हणून सब्बम क्षणिकम, सब्बम दुःखम आणि सब्बम शून्यम, आणि असं क्षणभर असलेलं जीवन सुद्धा दुःखपूर्ण झाल्यामुळे ते शून्यम म्हणजे निरर्थक झालेलं आहे. आणि आता तो पुन्हा पुन्हा सांगत आहे, निर्वाणाम शांती, म्हणजे जोपर्यंत तुम्ही मन पातळीला अमन होत नाही आणि हृदय आणि बुद्धी पातळीला कुठल्याही तऱ्हेच्या दास्य शृंखलाच्या बाहेर येत नाही, तोपर्यंत
अशी परमशांती अमनस्कता प्राप्त होत नाही तोपर्यंत हे सारं जीवनच एकूणात दुःखपूर्ण आहे असं अथागत म्हणजे सौंदर्याची जाणीव झालेला आणि सौंदर्यापर्यंत आलेला बुद्ध तथागत शेवट खऱ्या अर्थाने हे सर्व दुःखपूर्ण आहे, क्षणभंगूर आहे, हे नश्वर आहे, हे शून्य आहे अशा निष्कर्षापर्यंत आला. आणि आजच्या काळातही तोच निष्कर्ष या काव्याद्वारे त्याने मांडला असता. म्हणून अथागत हा तथागत होताना तो बुद्ध म्हणून आज अमर आहे. आणि आज सुद्धा जी माणसं बुद्ध आहेत, प्रबुद्ध आहेत, त्यांचं सुद्धा निर्णय एकच आहे की आजची सृष्टी ही शून्यवत आहे, ही निरर्थक आहे, ही दुःखपूर्ण आहे, ही क्षणभंगूर आहे. कारण जरी जीवनात एक क्षण असला आणि तो एक क्षण आपण शांत मनस्कतेत जगलो तर तो क्षणच पूर्ण आनंदाने भरून जाईल, तो क्षणच पूर्णत्वाने भरून जाईल आणि तो क्षण निरर्थक न होता खऱ्याखुऱ्या अर्थाने आनंददायी होईल. परंतु तसे आपले वर्तन नसल्यामुळे आपला क्षण प्रत्येक क्षण दुःखपूर्ण आहे, प्रत्येक क्षण आपला नष्ट होणारा आहे, प्रत्येक क्षण आपला दुःखाने भरलेला आहे आणि प्रत्येक क्षणच निरर्थक आहे. म्हणून एकंदरीने हे संपूर्ण जीवनच निरर्थक आहे. असं असताना निर्वाणाम शांती म्हणजे निर्बीज होऊन माणसाने समाधी सुख घेणं एवढाच एक उपाय आहे. असं अथागत बुद्ध, आनंदाची प्राप्ती झालेला बुद्ध, तथागत म्हणजे सत्याप्रत जाताना असा जो अथागतापासून तथागतापर्यंत बदल झाला तोच तथागत बुद्ध आजच्या परिस्थितीत तेच सब्बम क्षणिकम सब्बम दुःखम सब्बम शून्यम निर्वाणाम शांती कसं सांगेल हे आपणाला या काव्यातून त्याचा बोध होईल. म्हणून बुद्ध अमर आहे. बुद्ध अमर आहे याचा अर्थ अमनस्क जो आहे, जो पूर्ण चैतन्य पूर्ण आहे, त्याला दुःखाची छाया भिवू शकत नाही. त्याचा देह पडला तरी ती शुद्ध चेतना तशीच पुढे पुढे संक्रमित होते आणि ती संक्रमित झालेली बुद्ध चेतना जी पूर्वी कदाचित अष्टावक्रांमध्ये होती, नंतर ती कदाचित कृष्णमूर्तींमध्ये आली, त्याच्यानंतर कदाचित ती शंकर महाराजांमध्ये आली आणि त्याच्यानंतर कदाचित या किंचित नारायणामध्ये म्हणजे लहानशा नारायणामध्ये आली. यातून आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे की बुद्ध अमर आहे. जो निर्वाण ज्याला प्राप्त झालं तो खऱ्या अर्थाने अमर आहे. तो खऱ्या अर्थाने ज्ञानपूर्ण, आनंदपूर्ण, सुखपूर्ण आणि एक क्षण असला तर तो शाश्वततेने जगणारा बुद्ध आहे. तो बुद्ध अष्टावक्र, गौतम बुद्ध, शंकर झाल्यानंतर जे कृष्णमूर्ती, शंकर महाराज आणि कदाचित या किंचित नारायणापर्यंत प्रगत होत आलेला आहे. हाच तो अथागत बुद्ध तथागत रूपाने आम्हामध्ये सर्वांमध्ये जर संक्रमित झाला तरच ऑब्झर्वर इज द ऑब्झर्व्ड याचं रहस्य आपणाला कळेल आणि जीवनातील सत्य आपणाला निश्चित गवसू शकेल. अस्तु. धन्यवाद.